हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्रीज हँडल कवर कसे विणायचे ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, ग्रे कलरची उलन लागेल, ग्रीन कलरची उलन लागेल, येलो कलरची उलन लागेल, हे बटन लागतील, कात्री एक लागणार आहे आणि हे आपल्याला टाकी देण्यासाठी सुई एक लागणार आहे. ग्रे कलरची उलन घेतलेली आहे मी. आपल्याला 23 चेन करून घ्यावं लागतील, म्हणजे 23 साखळी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. हे आपले 23 चेन झालेले आहेत. आता आपण ह्या पुढच्या साखळीवरती सिंगल खांब घेत जायचे. आपल्याला आपण 23 चेन घेतलेले तर आपल्याला सिंगल खांबी 22 आले पाहिजेत. पूर्ण चेनवरती आपल्या पूर्ण साखळीवरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे. इथंपर्यंत घ्यायचे. हे अशा पद्धतीने सिंगल खांब घेतलेले आहेत. आणखीन वरती एक चेन घ्यायची, पलटून घ्यायचं आणि सिंगल खांब घेत जायचे. हे आपले 22 सिंगल खांब झालेले आहेत. आता आपण 2 चेन करून घ्यायच्यात वरती. आपल्याला डबल खांब घ्यायचे आणखी 1 2 आणि हे 3. हे आपले 3 डबल खांब आणि आपले हे 2 चेन म्हणून आपल्याला 4 खांब मिळाले. ते आता आपल्याला 2 3 चेन करून घ्यायचे, म्हणजे 3 साखळी घ्यायची आणि हे जे आपले सिंगल खांब आहेत हे 1 2 सोडायचे, 1 2 सोडून द्यायचे आणि तिसऱ्या खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे 2 सोडून दिलेले आहेत आणि तिसऱ्या खांबावरती घेतलेले आहेत आणि 1 2 3 चेन घ्यायचे. आणखी तिथे तसंच करायचं, 1 2 2 सोडून द्यायचं. तिसऱ्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे, डबल क्रोशा घ्यायच्या, 1 2 3 आणि हे 4. हे पहा, हे अशा पद्धतीने दिसते. आणखीन आपल्याला हाच राऊंड इथं पुढं करायचं आहे. 3 चेन घ्यायच्यात आणखीन आपल्याला असेच आणि 1 2 बघा, 1 2 सिंगल खांब आपले हे चीज सोडायचे आणि तिसऱ्या खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. 3 चेन करून घ्यायचीत. इथे असे 2 खांब सोडून द्यायचे आपल्याला, 1 2 तिसऱ्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचे. 3 आणि या खांबावरती आपल्याला 1 खांब घ्यायचं, म्हणजे 4 खांब आपल्याला भेटले. हे पहा, हे अशा पद्धतीने इथे 4 खांब आणि इथे 4 खांब आणि शेवटचे 4 खांब. हेच प्रोसेस आता आपल्याला वरती करत जायचं असंच. तीन चेन करून घेतलेले आहेत मी. पलटून घ्यायचं आपल्याला. परत आणखी तिथेच आपल्याला असे डबल खांब घ्यायचेत, 1 2 आणि हे 3, म्हणजे 3 डबल खांब झाले आणि हे चेन म्हणजे 4 खांब आले. 1 2 3 3 साखळी घ्यायची आणि त्याच सिंगल खांबामधून आपल्याला आणखी सिंगल खांब घ्यायचा आणि तिथे असेच 3 चेन करून घ्यायचे. हे डबल खांबावरती आपल्याला असे 4 डबल खांब घ्यायचे.
हे 4 डबल खांब झालेले आहेत आपले. 3 चेन करून घ्यायचे. सिंगल क्रोशावरती आपल्याला सिंगल क्रोशाच करून घ्यायचा, म्हणजे सिंगल खांबच घ्यायचा. नंतर 3 चेन घ्यायच्या, 3, आणि आपल्याला इकडं डबल खांब घ्यायचे, 2, हे 3, आणि ह्या साखळीवरती आपल्याला एक खांब घ्यायचा, म्हणजे आपल्याला 4 खांब भेटतात. हे बघा, असेच वरती 3 चेन करून घ्यायचे, पलटून घ्यायचं आणि डबल खांब असे 3 घ्यायचे. तीन चेन करून घ्यायचं, सिंगल खांबामधून हे सिंगल खांबाच आपल्याला घ्यायचा, 3 चेन करून घ्यायचे, हे आपल्याला असे 4 डबल खांब करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपली पट्टी तयार करायची आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी तयार झालेली आहे. हे बघा, तुम्हाला मी मोजून दाखवते. हे आपली 12 सेंटीमीटरची झालेली आडवी, आणि हे अशी उभी म्हणलं तर आपल्याला 21 सेंटीमीटरचे. हे पहा, हे आपली अशी 21 सेंटीमीटरची झालेली आहे. फ्रीजचा हँडल किती मोठा छोटा आहे ह्याच्यावरती आपली पट्टी अवलंबून होते. कारण माझे 2 हँडल आहे, डबल डोअरचा फ्रीज आहे, त्याला मला असे 2 पट्ट्या तयार कराव्या लागतात, ही एक आणि दुसरी मोठी एक तयार करावी लागते. चला तर मग, मी ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. आपण आता त्या पट्टीवरती लावण्यासाठी आपल्याला फुलं बनवायची आहेत. पहिल्यांदा आपण मॅजिक रिंग करून घेऊया, या अशा पद्धतीने. हे पहा, हे असे मॅजिक रिंग तयार झालेले आहे. आता आपण एक चेन घेऊया, एक साखळी घ्यायची, आणि आपण आता सिंगल खांब घ्यायचे. आपल्याला ह्याच्यामध्ये 12 सिंगल खांब घ्यायचे आहेत. 2 झाले आपले, 3, 4, 5, 6, 7, हे आपण असे उलन ओढून घेऊया. 7 झालेत. हे 8, 9, 10, 10, हे 11, आणि हे शेवटचे 12 झालेले आहेत. हे पहा, आपण आता अशी उलन ओढून घेऊन घट्ट करून घ्यायचं. हे असं, हे असं, आणि आपण पहिले जी चेन घेतलेली आहे त्यामधून आपण स्लिप स्टिच घ्यायची. हे पहा, हे अशा पद्धतीने. आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला चेन घ्यायची, सिंगल खांबावरती आपल्याला असेच 12 सिंगल खांब घ्यायचे, अजून वरती तसंच रिपीट करायचे. हे पहा, हे आपले सिंगल खांब झालेले आहेत 12. आपण आता याला जोडून घेऊया, स्लिप स्टिच घ्यायचं आणि जोडून द्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने एक साखळी घेऊन आपण उलन कट करून घेऊया. अशा पद्धतीने
गोल तयार झालेला आपला सर्कल. येलो कलरची उलन घेतलेली आहे. हे आपण जी खांब घेतलेला होता त्या खांबावरती आपण आता फुलाची पाकळी तयार करूया. हे पहा, या चेनमधून आपण या पहिल्या चेनवरती इथं जोडून घेऊया. एक दोन चेन करून घ्यायचे. डबल खांब घ्यायचा, डबल क्रोशा घ्यायचा आणि 2 चेन करून घ्यायचे. आणि आपण 2 डबल खांब घेतलेले आहेत त्यामधून आपल्याला अशी करून अशी आपली उलन ओढून घेऊन हे अशा पद्धतीने इथं ही गाठ तयार झाल्यासारखी होते. म्हणजे आपल्याला इथं हे पहा टोक तयार झालेलं आहे इथं. आणखीन आपण पुढच्याच खांबावरती म्हणजे पुढच्या चेनवरती ही मागच्या नाही ही पुढच्या म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचं आहे. एक आणि नंतर 2 चेन करून घ्यायचे आणि स्लिप स्टिच घेऊन हे जोडून द्यायचे. हे पहा, हे अशा पद्धतीने आपली पाकळी तयार झाली. आणखीन पुढे त्याच पद्धतीने आपल्याला करत जायचे पाकळी. पुढच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आणि 2 साखळी घ्यायच्या आणि डबल क्रोशा डबल खांब घेऊन आपल्याला 2 वरती चेन करून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला स्लिप स्टिच घेऊन नंतर त्या शेजारी डबल खांब घ्यायचा, नंतर 2 चेन घ्यायच्या आणि जोडून द्यायचं. म्हणजे त्याच जागी जोडायचं. त्या शेजारी स्लिप स्टिच घेऊन जोडून द्यायचं. हे 2 आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. त्या अशीच प्रोसेस परत करत जायचं. पुढं स्लिप स्टिच घ्यायची, 2 साखळी घ्यायच्या आपल्या, डबल खांब घेऊन 2 चेन घ्यायचे आणि या 2 खांबावरून आपल्याला अशा पद्धतीने आपलं टोक तयार होते पानांचं. आणि त्याच्या शेजारी आपल्याला डबल खांब घेऊन 2 साखळी घ्यायच्या, जोडून द्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने आपली पानं तयार होतात. हे आपली 6वी पाकळी तयार झाली, चालू आहे. 2 चेन घेऊया, डबल खांब घ्यायचा आणि आपल्याला इथं यातनंच जोडायचं. तर ही 6वी पाकळी तयार झालेली आपली. आणि पहिल्या आपल्या जी पाकळी होती ना त्यामधून आपण असं जोडून घेऊया. आणि आपल्याला मागच्या बाजूलाही अशाच पाकळ्या तयार करायच्या आहेत, पण ती जरा मोठ्या होत्या आकाराने. हे पहा, हे आपण चेन सोडलेले होते ना त्यामधून आपल्याला करत जायचं. हे मागच्या बाजूला असं ओढून घेऊन आपण स्लिप स्टिच घ्यायची आणि 3 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला इथं. 1 2 3 हे 3 चेन घेतल्या. नंतर त्यामधूनच आपल्याला असे ट्रिपल खांब तयार करायचे आहेत आपल्याला. पण ट्रिपल खांब करताना हे पहा, हे अशा पद्धतीने हे पहिल्या ह्याच्यामधून परत दुसरा आणि हे तिसरा, हे अशा पद्धतीने आपण ट्रिपल खांब केला. आणखी इथे असेच 2 वरती चेन घेऊन आपण ह्याला हे फुलाचं आपल्या म्हणजे ह्या पाकळीचं टोक करून घेऊया. आणखीन आपल्याला असेच ट्रिपल खांब घ्यायचे, 1 हे 2 आणि हे 3, परत 3 साखळी घ्यायचे. त्यामधूनच आपल्याला स्लिप स्टिच घेऊन हे पहा, या अशा पद्धतीची आपली पाकळी तयार झाली.
आणखी त्यामागे स्लिप टिच घेऊन 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. त्यामधून आपण ट्रिपल खांब घेऊया. 1 2 3. वरती 2 चेन घ्यायच्या. या 2 खांबामधून असं घेऊन स्लिप टिच घ्यायची. हे पहा. नंतर त्याच्या शेजारच्याच चेनमध्ये आपण ट्रिपल खांब घ्यायचा. 3 चेन घ्यायच्या आणि ते जोडून द्यायचं. हे आपल्या मोठ्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि हे आपल्या छोट्या. आता आपल्याला अशा 6 पाकळ्या तयार करायच्या आहेत तिथपर्यंत. हे पहा, हे आपल्या 6 पाकळ्या तयार झालेल्या आहेत मोठ्या. आता आपण इथं जोडून देऊया. जिथं आपण पहिली पाकळी घेतली होती त्यामधून स्लिप टिच घ्यायची आणि जोडून द्यायचं. आपण उलन कट करून घेऊया. या अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे. हे पहा, आणखीन आपण 2 फुलं तयार करून घेऊया असेच. हे पहा, ही फुलं तयार केलेली आहेत. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता पानं तयार करायची आहेत आपल्याला. त्यासाठी आपल्याला 15 चेन लागतील, म्हणजे 15 साखळी करायची आपल्याला. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. हे 15 आपले चेन झालेले, साखळी झालेले आहेत. तर आता आपल्याला या पुढच्या चेनमधून हे स्लिप टिच घ्यायची, म्हणजे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे पहा, आणि पुढच्या चेनमधून आपल्याला सिंगल खांब घ्यायचा. आणि त्याच्या पुढच्या चेनमधून आपल्याला हाफ डबल क्रोशा, म्हणजे हाफ डबल खांब घ्यायचा आपल्याला. आणि त्याच्या पुढच्या चेनमधून आपल्याला डबल खांब घ्यायचा. एक हे डबल खांब घ्यायचा. आणि पुढेही आपल्याला त्यामध्येच आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे, ते एकामधूनच. एका चेनमधून आपण असे 2 डबल खांब घेतलेले आहेत. त्यात परत त्याच्या शेजारी आणखीन एक डबल खांब घ्यायचा. नंतर त्या शेजारी आपल्याला हाफ डबल क्रोशा, हे पहा, आणि नंतर सिंगल. आता आपण ह्या साईडने तसंच करूया. ह्या साईडने तसंच विणत जायचे. हे ज्या साखळ्या आहेत त्या आपण देठ म्हणून ठेवणार आहोत पानांचा. हे पहा, इकडे ह्या साईडलाही आपल्याला सिंगल चेन घ्यायची. नंतर हाफ डबल क्रोशा घ्यायचा. परत त्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचा एक, आणि एकामध्येच आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत. नंतर त्या शेजारी आणखीन एक डबल खांब घ्यायचा. हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा. नंतर सिंगल क्रोशा एक घ्यायचा आणि स्लिप टिच घेऊन आपण जोडून द्यायचा. हे आपण 2 पान तयार केलेले आहेत. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. आपल्याला 16 चेन करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16 चेन करून घेतले आहेत आपण. तर 1 2 3 आणि चौथ्या चेनमधून आपण असं स्लिप टिच करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने घेतलेले आहे. आणि तेच मी 2 3 4 असे साखळी घेतलेले आहेत, चेन घेतलेले आहेत 4. परत नंतर त्यामधूनच आपण इथेही डबल खांब घ्यायचे. हे पहा, डबल खांब घेतल्या. परत तिथं आपण आणखीन एक चेन घ्यायची.
त्यामधूनच आपल्याला असं डबल खांब घेऊन आणखीन एक चेन घ्यायची. असं आपल्याला 5 खांब घ्यायच्याच. 1 2 3 4 एक चेन घ्यायची. हे पहा, आणखीन एक खांब घेऊन चेन घ्यायची आणि आपण जोडून द्यायचं. हे पहा, आपण असे 5 खांब घेतलेले आहेत. आपण उलन कट करून घेऊया. आता आपण येलो कलरची उलन याला जोडणार आहे. इथून आपण असं जोडून घेऊया उलन. एक चेन करून घ्यायची. 1 2 आणि आपल्याला असे 4 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4 डबल खांब घेतलेले आहेत आपण. हे पहा, 2 आणि 2 4 आणि हे आपले साखळी. हे दोरा ओढून घेऊन असं या पहिल्या साखळीवरती आपण हे पहा अशा पद्धतीने आपलं कळी तयार होते. पप म्हणायचं. ही चेन घ्यायची. 1 2 3 त्यामध्येच आपल्याला इथेच आपल्याला असे स्लिप स्टिच घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीची कळी तयार झालेली आहे. तर ह्या साईडलाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायचे आहेत. हे पहा, स्लिप स्टिच घ्यायची अशी आणि 1 2 आणि 3 चेन करून घ्यायच्या. 4 डबल खांब घ्यायचे आपल्याला. हे उलन आहे ते आपण असंच आतमध्ये घेत जायचं आहे. विणता आपलं विणत घ्यायचं आहे. 1 2 3 आणि हे 4. हे पहा, 4 झालेत. पहिल्या चेनमधून आपण असं ओढून घ्यायचा, दोरा घट्ट घ्यायचा आणि 1 2 3 चेन घ्यायचं. ते शेजारीच आपल्याला असं स्लिप स्टिच घेऊन आपल्याला हे पहा, ही दुसरी कळी तयार झालेली आपली. हे आपण असे 1 2 3 तयार करून घेऊया. हे आपली शेवटची कळी तयार झाली. 3 4 झालेत आपले डबल खांब. हे पहिल्या चेनमधून असं ओढून घ्यायचं. एक 2 आणि 3 चेन करून त्याच ठिकाणी आपल्याला जोडून द्यायचं. हे पहा, आणि कट करून घेऊया आपण. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेले. हे आपण आपला उरलेला दोरा आहे तो ह्यामधून आपण हे हाईड करून घ्यायचा खाली. हे आपण अशा पद्धतीने जोडूया याला. हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याला टाके घेऊन जोडून देऊया. आणि हे मी मोठं फूल तयार केलेलं आहे. हे छोटं आहे. हे 6 पाकळ्यांचं आहे आणि हे 12 पाकळ्यांचं आहे. हे अशाच पद्धतीनं हे करायचं. हे बघा, आपण असं जोडून देऊया. आपण हे बटन बसवून घेऊया, ह्याला जोडून घेऊया हे दोन्ही साईडला.
हे आपण बटन बसवून घेऊया इथे. हे टच बटन बसवून घेतलेले आहेत मी या अशा पद्धतीने. ही अशी पट्टी तयार झालेली आहे. आता आपण हे आपलं फूल आणि हे पान जोडून घेऊया ह्या साईडला असे. हे पहा अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा.